निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा बोला ताई. हॅलो. हा हॅलो हॅलो. हॅलो. अनुभव शेअर करायचा होता. हा सांगा ना ताई, कुठून बोलताय? मी कराडपाशी उमरज वडगाव आहे. अच्छा अच्छा. हा 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 हा. पालीपाशी. खूप दिवस झाला ट्राय करते, फोन तुमचा लागत नव्हता. अरे बापरे. फोन लागायचा, तुम्ही उचलत नव्हता. तुमचं काही लग्न बी होतं ना मुलाचं. हो हो. त्यामुळे मी बिझी होते ताई. झालं ना लग्न? हो झालं 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 झालं. त्यांना बोला ना कुठे आहेत, किती वेळ लागेल. हा बोला ना ताई, कुठून? हा काय अनुभव आला तुम्हाला? अनुभव म्हणजे मी एक गेल्या वर्षी मला वाटतं एप्रिल महिन्यापासून मी सेवेत आहे. पहिल्यांदाच बोलते जरा. बोला 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 ताई. काही हरकत नाही, आपण सगळे स्वामी सेवेकरी आहेत ना. खूप अनुभव सारखे तुमचं ऐकते मी. असंच आम्ही स्वामी चरित्र सारामृत आणलेलं. अच्छा. हा. आणि वाचायला म्हणजे काय लगेच सुरुवातच केली नाही आपली. कवापासून वाचू असं आपलं ठेवलेलं. आणि एक दिवस असंच ही करत होती, अशी सकाळची आपली फरशी पुसत होती. आणि पुसताना एकदम अशा सकाळची ती नदीतनं अशा वापा कशा निघते त्या तशा एकदम पुसत पुसत मी आता आली तर तशा वापा निघत होत्या. अरे बापरे. म्हणजे हो. आणि मला एकदम म्हणजे काय करावं तेच कळलं नाही. व्हिडिओ करावं का काय ती सुचलंच नाही. पहिल्यांदा म्हणजे कायच अनुभवच नाही. असं नाही तर काय असं म्हणजे कायच माहित नाही कधी. आणि तो पहिला अनुभव. नंतर परत गुरुपुष्यामृत होतं बघा. तेव्हापासून तेव्हा त्या सेवा सांगितली होती ती, अशा सेवा करा म्हणून. तेव्हापासून मी आपलं चालू केलं. आणि रोज एक पाठ करत होती मी. अच्छा अच्छा. ते केला. आणि आमच्या मुलगीला खूप दिवस म्हणजे मुलंच नव्हतं. किती वर्ष झाले होते? 7 वर्ष झाली लग्नाला. अरे बापरे. काय हो. आणि काय कुठला फरकच पडत नव्हता. औषधही भरपूर केली पण काय कुठं फरक नाही काय नाही. त्यांना सांगितलेलं पितृदोष आहे तुम्हाला. अरे बापरे. मग तिला म्हणलं औषध काय आता खाऊ नकोस काय, बंदच केलेली. अच्छा. आणि परत तिला असंच ते केंद्र दादा आहेत ना. हो. त्यांचा नंबर मी घेतला आणि तिला म्हणलं फोन कर, सेवा देते ती. सेवा देते म्हटलं. तर म्हटली करते. ती लावायला लागली तर परत त्यांचा नाही का व्हिडिओ आला की बिझी असतो, ही करा, मेसेज करा. मग तिला म्हणलं मेसेज करून बघ. अरे वा. म्हणले अगं केला पण म्हणली काय उचलत नाही ती, म्हणजे रिप्लाय आलाच नाही. म्हणलं परत जरा ट्राय कर. बरोबर आहे. तर काय नाहीच झालं. परत 2 दिवसानं फोन आला. ती मला म्हणली आता म्हणली फोन राहून दे करायचा, आता मी अक्कलकोटलाच जाणार आहे. अरे वा. हो. म्हणजे गाडी नवीन घेतलेली. अरे वा. आणि ती म्हणली आम्ही घेऊन अक्कलकोटला जाणार आहे. मग म्हणलं आपली माझ्या तोंडून सहजच गेलं. मग म्हणलं तू अक्कलकोटला जाणार आहेस नाही? तर म्हणलं तिथून आल्यावर म्हणलं राहणारच, दिवस जातील म्हणलं. अरे वा. बिनधास्तच जा म्हणलं. एवढं म्हणजे खात्रीनच बोलली. अगदी का नाही
तसंच झालं. तिथून आली अजिबात परत नाहीच त्याच्यावर राहिलंच. अरे वा, बघा किती मोठा अनुभव येत आहे. हो, तर खूप मोठा किती इतका मोठा. मला तो आनंद झाला. खरंच. आणि ती म्हणजे ती जावयाला सुद्धा विशेष वाटलं. म्हणले मला अनुभव कधी कुठल्या ह्याचा इतका आला नव्हता. इतकं म्हणले खुशीला फोन मला केला पाहुण्यानी. अरे वा. अनुभव नाही. खरंच खरंच खूप छान ताई. मी शेअर करते. हो हो हो. कितवा महिना आहे तिला आता? आता 6वा महिना आहे. अरे वा, एकदम सुखरूप बाळपण होणार बघा तिचं. हो, आता स्वामी चरित्र वाचते रोज. तिला म्हणलं कधी चुकवूच नकोस. 11 माळी जप करते. नाही केलंच पाहिजे. एकदम मनासारखं होईल बघा ताई. श्री स्वामी समर्थ ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.